काळीची ग्रामपंचायत. आता हे ग्रामपंचायत हे पुढे आहे, ऑफिस आहे आणि त्याच्या इकडे त्याच्या पुढे जे कचरा बघा तिथे, म्हणजे ग्रामपंचायतवर नियंत्रण कोणाचं नाही. आणि आता इथे जर कचरा होत असेल तर गावात किती असेल तुम्ही ते विचार करा. नक्कीच. आणि त्याच्यामुळे तर रोगराई होणार ना. लोकांच्या तब्येती कशा चांगल्या राहणार असं झालं. हा एवढा कचरा असेल जर उचलत नसतील इथून समोर तर रोग तर होणार. इथून समोर घाणेरडच आहे समोर सगळं दाखवू. कचरा बाहेर आहे पण डबे आता इथेच लागून आहेत सगळे. विषय काय आहे माहिती आहे का, गावात आहे ना काळीला सरकारी जमीन नाही आहे आपल्याला. कचरा आपण असे जर डबे लावले तर ते उचलून घेऊन जातील. एक सांगतो मॅडम, मी 26 जानेवारी आणि कुठलाही कार्यक्रम असला तर पूर्ण नाही का ते साफ करून घेत असतं. आता जिथे नाही का शासन आपल्या दारी कार्यक्रम होता ते पूर्ण साफ करून घेतलं होतं. त्याच्यानंतर लोकांची मानसिकता अशी आहे, आणून टाकतात लोक. असं कसं स्वच्छतेसाठी नाही का लोकांची पण मानसिकता थोडीफार लागेल ना. हे गाव आहे सेन्सिटिव्ह, हे गाव एवढं सेन्सिटिव्ह आहे. इथं थोडं काही झालं, ऐका ना, इथं थोडं काही झालं तर डायरेक्ट आहे ना हिंदू मुस्लिम भांडणं होतात. गाव 2-2 महिने बंद राहतात. जातीवादी जास्त आहे इथं. इथं म्हणजे कोणाला आपण एक आता रोडचं काम चालू आहे ना, तर रोडचं काम जे आहे ना, आता त्यांना सांगितलं आहे पहिले रोडचं काम क्लिअर करा. त्यांनी आहे ना पहिले बाहेरून सुरुवात केली, कारण म्हणजे इथं परत आपण आलो, इथं परत काही झालं तर आणखी कामही राहायचं. इतकी लोकांची मानसिकता खराब आहे. इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की आता हे जसं म्हणत आहेत की हिंदू मुस्लिम वगैरे होतं इथं, ही जी मेंटॅलिटी आहे नेमका गावातली, तर ही बदलायची कशी. आता एखाद्या शाळेत लहान मुलगा जातो, तो कचरा करतो, तो काय करतो, तर त्या लहान मुलाची मानसिकता बरोबर नाही असं शाळेतले जर शिक्षक म्हणत असतील तर याला आपण असं म्हणायचं की तो मुलगा चुकीचा आहे. जनता ही लहान मुलासारखी असते, त्यांची मानसिकता खराब आहे, तर त्यांची मानसिकता कशी बदलायची ही प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना, इथल्या कर्मचाऱ्यांना कळायला पाहिजे ना. कर्मचारी पगार कशाचे घेतात, कुठेतरी तुम्ही मग त्याचे संदेश तसे लावू शकता, तुम्ही घरोघरी भेट देऊ शकता, तुमच्या वेगवेगळ्या आयडिओलॉजीज काय आहेत, तुम्ही काय उपक्रम राबवू शकता, याची पगार आपण घेतो ना. आपण जर असं म्हणत असेल की लोकांची मानसिकता नाही आहे, तर लोकांची मानसिकता तर काहीच करायची नाही. लोक तर हो, तर मग तेच आहे ना. मग लोक आपल्या इकडचे सतर्क कसे होतील. आता हिंदू मुस्लिमचा जो विषय आहे, हिंदू मुस्लिमच्या भांडणं होतात किंवा असं होतात, तर विषय कसा आहे की इथे कुठेतरी ही मानसिकता बदलली पाहिजे, कुठेतरी चेंज झाला पाहिजे लोकांचे पण. आणि त्याच्यासाठी आणि तसे ते विचार पेरणं गरजेचं आहे.